जिल्हा परिषद स्तरावरील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 9 डिसेंबर 2025 रोजी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर सामूहिक रजा आंदोलन व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा यशवंत स्टेडियमवरून निघून विधान भवनावर धडकला. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाला शिक्षक आमदारांनी भेट देत मागण्या विधान परिषदेत मांडू असं आश्वासन दिलं. शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निवड श्रेणीची रखडलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, पदवीधर वेतन श्रेणी लागू करणे, वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रलंबित प्रकरणे मंजूर करणे, केंद्र प्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता दूर करणे, सेवानिवृत्त 500 शिक्षकांचे तब्बल 200 कोटींचे थकीत अनुदान अदा करणे, तसेच शाळांसाठी समग्र शिक्षेचे संयुक्त अनुदान तत्काळ उपलब्ध करून देणे या महत्त्वाच्या मागण्या आहेत. जिल्हा परिषद स्तरावर सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पदोन्नती व आर्थिक लाभांची प्रक्रिया तातडीने निकाली काढावी अशी शिक्षकांची मागणी आहे. निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा शिक्षक संघटनांनी इशारा दिला. या मोर्चात प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, राजकुमार वैद्य, धनराज बोडे, तुषार अंजनकर, आशुतोष चौधरी, प्रवीण फाडके, प्रमोद लोणारे, लीलाधर सोनवणे, उमाकांत अंजनकरम, शरद भांडारकर, समीर सुदामे, जुगल किशोर बोरकर, शुद्धोधन सोनटक्के, परसराम गोंडाने, नंदकिशोर काळे, योगेश कडू, मुरलीधर काळमेघ, विलास भोतमांगे, राजू धवड, राम धोटे यांच्यासह असंख्य शिक्षकांचा सहभाग होता. या मोर्चात शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबेसह राज्यभरातून हजारो शिक्षक सहभागी झाले होते, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.